श्रोत्यांनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मी लता जाधव स्वागत करते. संगीत हे मनाला उभारी देणारं माध्यम आहे. काही वेळा आपल्याला अस्वस्थ वाटतं, खचल्यासारखं वाटतं. अशा वेळी जसं वाचन कामी येतं तसंच संगीत त्या मनाची झालेली अस्वस्थता दूर करतं. परमेश्वराने आपल्याला जो काही जन्म दिला आहे तो सार्थकी लावणं हे फक्त आपल्या हातात असतं. काही वेळा प्रश्न दृष्टिकोनाचा असतो, पण म्हणतात ना, नाण्याच्या नेहमी दोन बाजू असतात. तसं जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर भविष्य देखील सुकर होतं. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे एक असं गाणं आहे जे ऐकल्यावर आपल्या मनातील नकारात्मकता पार नाहीशी होते. ते गाणं म्हणजे पुढचं पाऊल या चित्रपटातील एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मे नवी. काही वेळा आपल्याला प्रिय व्यक्तीचा विरह सहन करावा लागतो. कसं असतं, माणूस आपल्याशी भांडला तरी काही वेळाने का होईना तो परत बोलतो, पण विरहासारखी दुसरी शिक्षा नाही. जसं वपू म्हणतात, आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही, ती आखून दिलेली पायवाट नव्हे. ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहतं. वाट आणि उतार गवसेल तसंच आयुष्यात जे काही वाईट प्रसंग येऊन गेले त्याचा जास्त विचार न करता हसून पुढचा क्षण उपभोगला पाहिजे, हेच हे गाणं सुचवतं. कितीतरी वेळा आपण ठरवलेल्या गोष्टी कृतीत उतरत नाही, आपल्या मागच्या व्यथा संपतच नाहीत, पण तरीही आपल्या अवतीभोवती आपलीच माणसं आहेत जी आपल्यासाठी आहेत, हेच खूप आहे. म्हणून तर म्हटलं आहे, भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना आर्तता. माणसाने कायम आनंदित असलं पाहिजे असं म्हणतात. याचं कारण दिवस कधीच तेच राहत नाहीत. या गीतातील नायिका ही अतिशय सकारात्मक आहे. तिला देखील व्यथा आहेत, चिंता आहेत, पण ती या गीतातून व्यक्त होताना म्हणत आहे, माझ्या मणीचे गुज घ्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातून. गीतकार सुधीर मोघे यांचे शब्द असून बाबूजी अर्थात सुधीर फडके यांचे संगीत आणि आशाताईंचा दैवी सूर यांमुळे या गीतातील आशय लगेच समजतो. मुळात आशा भोसले यांच्या आवाजावर वपूंनी जे काही लिहिले आहे ते अगदी खरे आहे. आशा भोसले हा एक चमत्कार आहे. तिच्या आवाजात वीज आहे, ती कोसळते, पण ज्या झाडावर पडते ते जळून जाण्याऐवजी उजळून जाते. हे गाणं ऐकल्यावर हा विचार मनाला तंतोतंत पटतो. म्हणून तर नेहमी असे वाटते, आयुष्य हे संगीताशिवाय अपूर्ण आहे आणि त्याला पूर्णत्व प्राप्त होण्यासाठी अशा दिग्गज गीतकार, संगीतकार व गायक यांची मंदियाळी असणे फार गरजेचे आहे. डोळ्यात माझ्या फुलतील कोमे जल्या वाचून माझ्या मनीचे गुज घ्या